विद्यार्थी मित्रांनो, आपण सिरीजमध्ये आज दुसऱ्या डेकडे वळून आलेलो आहोत. पहिल्यामध्ये आपण त्या ठिकाणी व्यंजने जे आहे ते शिकलेलो होतो. आज आपल्याला त्या ठिकाणी स्वर शिकायचे आहेत. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी त्या ठिकाणी बघून घ्यायचा आहे. तर आज चला तर आपण स्वराला सुरुवात करणार. बघा, स्वर दिलेले आहेत. इंग्लिशमधले स्वर जर बघितले तर ए, ई, आय, ओ, यू असा स्वर त्या ठिकाणी घेतला जात असतो. मग आपण ज्यावेळेस इंग्रजी शिकवत असतो त्यावेळेस काय झालेलं असेल, जेव्हा आपण इंग्रजी शिकवितो त्यावेळेस स्वरांचा उच्चार, स्वरांचे अर्थ काय आहे ते आपल्याला ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. मग फक्त ए, ई, आय, ओ, यू एवढं शिकलो म्हणजेच का आपण स्वर शिकलो का? त्याचबरोबर आपल्याला इंग्रजी वाचता येईल का? लहान मुलांना जेव्हा आपण शिकवत असतो किंवा ज्यावेळेस लहान मुलं शिकत असतात त्यावेळेस त्यांना ज्या कन्सेप्ट क्लिअर होणं अत्यंत आवश्यक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी जे काही कॉन्सनंट्स असतात, जे काही व्यंजने असतात, ते व्यंजने त्या ठिकाणी आपण कशी बोलली पाहिजे, कशी वाचली पाहिजे, त्या सर्व बाबी बघितले होते. तर आज आपल्याला ठिकाणी स्वर बघायचे. स्वरमधला पहिला ए बघायचा आहे. बघा, हा ए जरी असला, वेगवेगळ्या शब्दाच्या ठिकाणी ज्यावेळेस तो येतो त्यावेळेस त्याचा उच्चार कसा करावा लागतो तो त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. तर इथं काही दिलेलं आहे. पहिला एचा उच्चार जो आहे तो ॲ असा होत असतो. जसं उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर BAT बॅट वाचावं लागेल. BAT काय? बॅट. ज्यावेळेस बॅट असा कळतो तर त्यावेळेस हा एचा जो उच्चार आहे तो ॲ असा आपल्याला दिसून येतो. जसं BAT बॅट, त्याच्यानंतर दुसरं CAT कॅट, त्यानंतर MAP मॅप, त्यानंतर TAP टॅप, BAG बॅग, त्यानंतर HAT हॅट आणि FAN फॅन. म्हणजे निश्चितच आपण ज्यावेळेस या ठिकाणी ज्यावेळेस ए हा स्वर आलेला असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी काय वाचून राहिलेलो आहोत, या एचा उच्चार ॲ असा घेऊन राहिलेलो आहे. म्हणजे BAT बॅट, CAT कॅट, MAT मॅप या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला स्वर निश्चित असते. बघा, जनरली जर बघितलं तर त्यानंतर फक्त एकच लेटर जनरली आलेलं असते. त्यावेळेस त्याचा उच्चार मात्र त्या ठिकाणी आपण कसा करावा तर ॲ असा केला जात असतो. म्हणजे BAT बॅट, कॅट या पद्धतीनं केला जातो. मग दुसरा उच्चार कसा होतो तर दुसरा उच्चार त्याचा आ सुद्धा होतो. म्हणजे हा एचा उच्चार आ सुद्धा होतो, म्हणजे आ मध्ये येतो. जसं कार, जार, जार, फार, बार, स्टार, पार्क, मार्क अशा प्रकारचे उच्चार घेत असतो. तर इथे उच्चार घेत असताना काय घेऊन राहिलो आपण? आ असं उच्चार घेऊन राहिलेलो. पहिल्या याच्यामध्ये आपण ॲ घेतलेलं होतं, दुसऱ्या याच्यामध्ये आ. जर कार, जार, फार अशा प्रकारे उच्चार घेतो. म्हणजे विद्यार्थ्याला वाचत असताना त्यांना त्या ठिकाणी नेमका त्याचा उच्चार कसा करावा यासाठी त्या ठिकाणी आपल्याला त्याचे उच्चार कसे होतात ते माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरं जर बघितलं तर त्या ठिकाणी अ असा उच्चार त्या ठिकाणी दिसून येतो. मग काय असेल तर असं बॉल आहे, वॉल आहे, कॉल, टॉल, फॉल, ऑल आणि स्मॉल. म्हणजे इथं जर बघितलं तर या एचा उच्चार त्या ठिकाणी अ असा होऊन राहिलेला आपल्याला दिसून येऊन राहिला. जसं बॉल आहे, वॉल आहे, कॉल आहे, टॉल आहे, फॉल आहे, ऑल आहे आणि स्मॉल आहे. म्हणजेच या ठिकाणचा उच्चार मात्र आ असा येतो आणि पुढचा उच्चार मात्र त्याचा ई असा होत असतो. म्हणजे कधी होतो? ज्या ठिकाणी एच्या सोबत ई आलेला असेल. कोणाच्या सोबत? एच्या सोबत जर ई आलेला असेल तर अशा वेळेस त्याचा उच्चार ई असा होतो. जसं नेम, म्हणजे या ठिकाणी ए आणि ई आलेला असेल तर काय वाचावं लागेल? याला नेम वाचावं लागेल. म्हणजे ह्या जो यन आहे इथं जे कॅपिटल लेटर दिलेलं आहे त्याच्यासोबत ईचा उच्चार येतो. जसं नेम, केक, त्याच्यानंतर गेम, सेम, टेक, मेक, लेक. म्हणजे याच्या जो काही पहिला अक्षर दिलेला आहे त्या ठिकाणचं पहिलं लेटर दिलेलं आहे त्याचा उच्चार आपण त्या ठिकाणी ह्या ईच्या संदर्भात घेऊन राहिलेलो आहे. म्हणजे ए आणि ई जर आलेलं असेल तर अशा वेळेस मात्र त्याला या कॅपिटलच्या सोबत या ईचा उच्चार त्या ठिकाणी घ्यायचा. म्हणजे शेवटचा जो आहे एचा उच्चार या ईच्या प्रमाणे करून राहिलेलो दिसून येतो. जसं नेम, केक, गेम, सेम, टेक आणि मेक, लेक अशा प्रकारे आपण ए याचा साऊंड त्या ठिकाणी घेताना आपल्याला दिसून येते. म्हणजे फक्त AEIOU याचे उच्चार सांगितले म्हणजेच इंग्रजी आपल्याला वाचता येईल असं नाही आहे. तर त्यासाठी प्रत्येकाचा साऊंड मात्र त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी कसा उच्चार करावा त्याने, जसं इथं दिलेलं BAT बॅट, CAR कार, BA बॉल, MANE नेम.
अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी याचा उच्चार घ्यावा लागतो. आणि सुरुवातीला शिकत असताना सुरुवातीला ज्यावेळेस अभ्यास करत असतो अशा प्रकारचे शब्द आपण त्या ठिकाणी पाहावे, जेणेकरून आपल्याला इंग्रजी वाचता येईल आणि अधिक लवकर समजेल. तर त्याच्यासाठी स्वरांचा उच्चार आणि स्वरांचा उच्चार काय दिलेला आहे ते मात्र आपल्याला निश्चित बघावं लागेल. त्याच्यानंतर पुढचा जे स्वर आहे ते स्वर त्या ठिकाणी बघूया. दुसरा स्वर दिलेला आहे ई, आणि याचा उच्चार इंग्रजीमध्ये आपण वेगवेगळे शब्द ज्यावेळेस वाचत असतो त्यावेळेस कसा केला जातो, तर पहिला त्याचा ईचा उच्चार ए असा होतो. तर तो काही शब्द बघूया. जसं बेड दिलेला आहे, टेन, पेन, मेन, हेन, रेड आणि लेग. या ठिकाणी ज्यावेळेस आपण याचा उच्चार जो आहे तो ए म्हणून घेऊन राहिलेलो आहोत. जर बेड आहे, टेन, पेन, ज्यावेळेस आपण याला असं वाचतो त्यावेळेस त्याचा उच्चार मात्र त्या ठिकाणी ये असा होताना आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर दुसरा उच्चार जर बघितला तर या ठिकाणी जर बघितलं तर ई दिल्यानंतर हे त्याचा उच्चार जो आहे तो त्या ठिकाणी ई होतो. मोठा ई जो असतो तो होताना आपल्याला, जसं ही, याला काय वाचावं लागेल, ही वाचावं लागेल. त्यानंतर याला शी वाचावं लागेल. या वी म्हणावं लागेल, बी, सी आणि फ्री. म्हणजेच त्या ठिकाणी ई जरी आलेला असला तरीही मात्र त्याला त्या ठिकाणी कसं वाचावं लागतं, ही म्हणावं लागेल, शी म्हणावं लागेल, वी, बी, सी आणि फ्री. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी याचा उच्चार जो आहे तो उच्चार आपल्याला त्या ठिकाणी ई झालेला दिसून येतो. त्यानंतर नेक्स्ट बघूया. आणि ई दिलेला आहे, तर इथे ज्या ई आणि ए हे कॉम्बिनेशन आलेलं असेल तर अशा वेळेस मात्र त्याला त्या ठिकाणी काय वाचावं लागते, ई वाचावं लागतं आपल्याला दिसून येत. जसं हियर, नियर, डियर, फियर, क्लिअर, इयर. म्हणजेच ज्या वेळेस या दोन शब्दांचा जर त्या ठिकाणी संबंध आला, हे दोन शब्द जर दिसले तर अशा वेळेस त्याचा उच्चार मोठा ई जो आहे तो ई सारखा होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे हियर असेल, नियर असेल, डियर असेल आणि त्याचबरोबर फियर, क्लिअर आणि इयर याचा त्या ठिकाणी साऊंड घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ई जो आलेला आहे त्याचा उच्चार आपण ई, ए, ई असा त्या ठिकाणी घेत असतो आणि शब्दामध्ये त्या ठिकाणी त्याचा उच्चार जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी वाचनातून मिळत असतो. त्यानंतर नेक्स्टबद्दल माहिती बघूया. आय हा स्वर बघूया. आता आयचा उच्चार त्या ठिकाणी जर बघितलं तर कोणत्या कोणत्या प्रकारे होते बघूया. आयचा उच्चार हा ई प्रमाणे होत असतो. जसं PIN, पिन, हिल, टीन, विन, बीन, सीट, फीट. या शब्दामध्ये जेव्हा आपण ते वाचून राहिलेलो आहोत त्यावेळेस त्याचा उच्चार मात्र त्या ठिकाणी ई होऊन राहिलेला आहे. या आयला आपण त्या ठिकाणी ई वाचून राहिलेलो आहोत. म्हणजे असे काही शब्द असेल तर त्याचा उच्चार मात्र त्या ठिकाणी आय जरी आला तरी त्या ठिकाणी ई असा घेतला जातो. त्यानंतर दुसरं जर बघितलं तर आई म्हण. जर बघितलं तर काय होईल, जसं या ठिकाणी ज्या ठिकाणी कॉम्बिनेशन आय आणि सोबत ई आलेला असो, हा जर कॉम्बिनेशन आलेला असेल तर त्याला काय, तर त्याला आई असं वाचलं जात असतं. जसं आईस, त्याच्यानंतर फाईन, काईन, लाईन, टाईन, माईन, नाईन. म्हणजे त्यावेळेस त्याचा साऊंड जो होता या ईचा साऊंड मात्र त्या ठिकाणी या आयचा साऊंड त्या ठिकाणी ई सारखा उच्चार केला जात असतो. म्हणजे जसं आईस झालं, फाईन झालं, काइंड झालं, वाचत असताना त्याचा आपला जो काही प्रोनाऊन्सिएशन आहे तो मात्र त्या ठिकाणी ई या स्वराकडे झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी वापरत असतो आपण. जसं या ठिकाणी जर बघितलं तर सर, त्याला उच्चार घेतलेला, आयचा उच्चार आपण घेऊन राहिलेलो आहोत. सर, बर्ड, त्या थर्ड, शीट, स्कर्ट, त्याच्यानंतर डर्टी. या ठिकाणी ज्यावेळेस आपण शब्द वाचतो आहोत त्यावेळेस मात्र आयचा उच्चार हा असा घेतला जात असतो. बघा 3 उच्चार आपण त्या ठिकाणी आयचे बघितलेले. पहिला उच्चार ई बघितला पिनमध्ये, त्यानंतर आईसमध्ये त्याचा उच्चार जो आहे तो ईवरून आलेला दिसून येतो आणि ज्यावेळेस सर हा शब्द लिहिला त्यावेळेस त्याचा उच्चार वापरला जात असतो. हे उच्चार जे आहेत हे काही साऊंड आहेत ते साऊंड मात्र आपल्याला त्या ठिकाणी इंग्रजी वाचत असताना अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणून तिसरा स्वर जो आपण जो त्या ठिकाणी बघितलेला होता आय, आणि आयचे सुद्धा 3 स्वर आपण त्या ठिकाणी आयचे सुद्धा 3 प्रकारचे जे काही साऊंड आहेत ते साऊंड त्या ठिकाणी आपण बघितले. तर ते ई, आय आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो स्वर आहे तो आपण बघूया. ओ हा आहे. आता ओचा उच्चार त्या ठिकाणी कसा होतो, तर पहिल्या नंबरचा ओचा उच्चार जर बघितला तर ओ आपण त्या ठिकाणी घेत असतो. जसं कोल्ड आहे, नो,
गो, होम, नोट, बोट आणि कोट. या ठिकाणी ज्यावेळेस आपण ह्या ओचा उच्चार जो आहे तो ज्यावेळेस आपण म्हणून राहिलो त्यावेळेस उच्चार काय निघतो आहे, ओ निघतो आहे. म्हणजे जसा याचा त्या ठिकाणी आहे तर तो आपण ओ निवडा. दुसरा उच्चार काय घेतला जातं तर त्याचा उच्चार औ असा घेतला जातो. जसं हाऊ, त्यानंतर काऊ, नाऊ, डाऊन, ब्राऊन, टाऊन. ऊन जो आहे तो त्या ठिकाणी उच्चार मात्र त्या ठिकाणी औ असा आपल्याला दिसून येतो. हाऊ, काऊ, नाऊ, डाऊन, ब्राऊन, टाऊन. म्हणजेच ओ जरी असला तरी उच्चार मात्र त्या ठिकाणी येते. इथं आपण काय वाचलं होतं, इथं ओ वाचून राहिलो होतो. इथले होऊ नाही म्हणत आहे आपण, याला काय म्हणून राहिलेलं आहे, येथे हाऊ, काऊ, नाऊ, ऊ, त्यानंतर डाऊन. अशा प्रकारचा साऊंड जो आहे तो साऊंड त्या ठिकाणी आपल्याला या ओचा उच्चारावा लागतो. त्यानंतर ऑ. तर मग कसं या ठिकाणी जसं डीओजी डॉग, बॉक्स, फॉक्स, लॉंग, टॉप आणि पॉट. या ठिकाणी ओचा उच्चार मात्र आपण ऑ असा करून राहिलेलो आपल्याला दिसून येते. म्हणजे याचा उच्चार काय होतो, या ओचा उच्चार ऑ असा घेतलेला आपल्याला दिसून येते, म्हणजेच डॉग. तर यानंतर अ सुद्धा आपण ओला वाचत असतो. अ सुद्धा त्या ठिकाणी घ्यावा लागत असतो. तर कुठे कुठे घ्यायचं तर बघा, या ठिकाणी मंकी. मंकी ज्यावेळेस ओचा उच्चार आपण अ घेतलेला आहे. त्याच्यानंतर मदर, त्यानंतर ब्रदर, त्यानंतर कलर आणि डॉक्टर. या ठिकाणी आपण ज्यावेळेस या ओचा उच्चार करत असताना मात्र त्याचा उच्चार अ घेऊन राहिलेला. पहिल्या ठिकाणी जर बघितलं तर ओ घेतला, औ घेतला, अ घेतला आणि अ घेतला. या ओला ज्या प्रकारे त्या ठिकाणी आपण वाचू शकतो ते दिलेलं आहे. ओ, औ, आ आणि अ. अशा प्रकारे जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर वाचला तर तुम्हाला ते हे शब्द जे आहेत ते शब्द त्या ठिकाणी वाचत असतात. जे बिगिनर्स असतात, जे सुरुवात जर असतात, बेसिक असेल, हे जर बेसिक जर त्याला जर माहीत राहिलं, या स्वरांचं बेसिक जर त्याला माहीत राहिलं तर निश्चितच त्याला इंग्रजी वाचता येईल. त्यानंतर आपण नेक्स्ट स्वराकडे वळूया, यू. आता ह्या यूचा उच्चार सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी 3 प्रकारे करता येतात. जसं अ हा उच्चार यूचा घेतला जातो. जसं बस दिलेला आहे, BUS, बस. त्याच्यानंतर बट, कट, फन, रन, सन, गन आणि नट. यावेळेस ज्यावेळेस या शब्दामध्ये आपण उच्चार करून राहिलेलो आहोत तर ह्या यूला आपण काय वाचून राहिलं, अ असा उच्चार घेऊन राहिलेलो आहोत. म्हणजे बस, BUS, बस म्हणून राहिलं, उच्चार अ घेतो आहोत. BUT, बट, बटच्या ठिकाणी अ त्या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे. म्हणजे यात यू जरी आलेला असला तरी त्याचा उच्चार मात्र त्या ठिकाणी आपण या शब्दांमध्ये अ असा घेतला जातो. म्हणजेच त्याचा साऊंडसुद्धा, यूचा साऊंडसुद्धा आपल्याला अ असा त्या ठिकाणी वाचावा लागेल. त्याच्यानंतर दुसरं बघूया. त्या ठिकाणी जर बघितलं तर दुसरा उच्चार त्याचा यू जो आहे, म्हणजे ऊ जो आहे तो ऊ घेतला जात असतो. म्हणजे जसं पुट, त्याच्यानंतर पुश, पुल, त्याच्यानंतर शुड, कुड, वूड, त्याच्यानंतर पुल. असे शब्द जे आहेत या शब्दामध्ये यूचा उच्चार मात्र त्या ठिकाणी ऊ असा आपण घेऊन आलेलो आहोत. म्हणजे दुसरा उच्चार काय येतोय त्या ठिकाणी यूचा जर बघितला तर ऊ असा उच्चार होताना आपल्याला दिसून येते. ने पुट, पुश अशा प्रकारचा जो काही साऊंड आहे तो साऊंड आपण त्या ठिकाणी घेताना दिसून येतो. त्याच्यानंतर दुसरा जर साऊंड जर बघितला तर त्या ठिकाणी यू आहे. तर जो बघितला तर मोठा साऊंड जो आहे तो त्याचा त्या ठिकाणी दिसतो. जसं युनिफॉर्म, युनिट, त्या क्युअर, यूज, युजर, युनियन, युनिक, त्याच्यानंतर युनियन. असे शब्द जे आहेत ते शब्द त्या ठिकाणी आपण. म्हणजे इथं जर बघितलं तर सुरुवातीचा यू जर आलेला असेल तर त्याचा उच्चार मात्र त्या ठिकाणी मोठा झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्याला यू असा आकार जो, आवाज जो आहे किंवा साऊंड जो आहे तो साऊंड त्या ठिकाणी आपण घेत असतो. म्हणजे युनिफॉर्म, युनिट याच्यामधला जो यू आहे त्याचा उच्चार मात्र आपण त्या ठिकाणी यू घेऊन राहिलेलो आपल्याला दिसून येते. त्याचा उच्चार काय घेऊन राहिलेलो आपण, यू दिसून राहिलेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी स्वरबद्दल माहिती बघितलेली होती. स्वर ते ए, ई, आय, ओ, यू याचे उच्चार कसे असतात, त्याचे शब्द कसे वापरले जात असतात, त्या सर्व शब्दांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटत असेल तर इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. आवडला असेल तर एक लाईक करून द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, आपण जी सिरीज चालू केलेली आहे त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करून ठेवायचं आहे. आणि अडचण असेल तर त्या ठिकाणी कॉमेंटमध्ये सुद्धा सांगायचं आहे. येते होप यू लाइक दिस वीडियो. अगले वीडियो में नए टॉपिक के साथ
Till then, take care, stay safe, stay healthy. Thanks for watching.